श्री गणेशाय नमः. श्रावण सुरू होण्याआधी आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या येते. या अमावस्येने आषाढाची सांगता होऊन श्रावणाची सुरुवात होते. ही अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या असते. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जाऊन ब्रह्मांडाचा भार हा भगवान शिव या काळात सांभाळतात. त्यामुळेच हे 4 महिने धार्मिक सण उत्साहाच्या बाबतीत महत्त्वाचे मानले जातात. दीप अमावस्येला काही खास उपाय केल्याने पितृदोष तर दूर होतोच, परंतु आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, वाईट नजर या सर्व गोष्टी देखील संपतात असे मानले जाते. याशिवाय आपल्या पितृदेवांचे आशीर्वाद देखील मिळतात. त्यामुळे आयुष्यात सुख शांती येते. दीप अमावस्या. या अमावस्येच्या नावाप्रमाणेच या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्यामुळेच या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. सायंकाळच्या वेळी घरातील देवघरात दिवे लावावेत. सर्वात प्रथम दिवे लख्ख करून घ्यावेत. मग त्यात तेल किंवा तूप घालून दिव्यांची छान आरास करावी. आपले देवघर या दिवशी दिव्यांनी उजळून घ्यावे. दिव्याभोवती रांगोळी काढावी. दिव्यांना अक्षता, फुले आणि हळदी कुंकू वाहून पूजा करावी. काही जण या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडून त्यांचा नैवेद्य दाखवतात. आपापल्या पद्धतीनुसार या दिवशी दिव्यांची पूजा घरात करावी. असे म्हणतात की दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंदाचा आणि सुख समृद्धीचा प्रकाश पडतो. सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते. तसेच आपल्या लहान मुलांचे देखील या दिवशी पूजन करण्याचे महत्त्व आहे. मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते. आपण देखील यंदाच्या दीप अमावस्येला हे उपाय करून आपले आयुष्य सुख समृद्धीने उजळून टाकूया. तसेच या दिवशी दिव्यांच्या औसेची कहाणी ऐकणे आणि वाचणे देखील शुभ मानले जाते. चला तर मग आपण या दिव्याच्या औसेची पौराणिक कथा ऐकूया. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः ते लावावेत, खडी साखरेचा नैवेद्य त्यांना दाखवावा, दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर हे सारे बंद पडले. पुढे या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत की कोणाच्या घरी जेवावयास काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्तीच व्हायचा. त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनी विचारलं, असे होण्याचे कारण काय? मग तो त्यास सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातील पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे.
जिथे असेन तिथे ती खुशाल असो असं म्हणून दिव्यानं आशीर्वाद दिला. सदरहू घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.